आणि बुलेटिनची सुरुवात कालच्या दुर्दैवी बातमीनं. काल संध्याकाळी मुंबईमध्ये पुन्हा एकदा पादचारी पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. भारतीय दंडविधानातील कलम 304 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर सीएसएमटी स्टेशन बाहेर 7:30च्या सुमारास या ठिकाणी पादचारी पुलाचा भाग कोसळला. रहदारी सुरू असलेल्या रस्त्यावरच हा पूल कोसळून या दुर्घटनेत 3 परिचारिकांसह 6 जणांचा मृत्यू झालाय. तर 34 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. थेट रस्त्यावर या पुलाचा भाग कोसळल्यानं सीएसएमटी परिसरातील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. अंजुमने इस्लाम शाळेजवळचा हा पादचारी पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येतो अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. दरम्यान पुलावरील शिल्लक राहिलेला स्लॅब काढण्याचं काम पहाटे 2 पर्यंत पूर्ण करण्यात आलंय. तर पोलीस प्रशासनाकडून आता या संदर्भात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीएसएमटी पूल दुर्घटनेदरम्यानचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. यामध्ये पूल पडल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं बघायला मिळतंय. इथून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन ते घाबरून इकडे तिकडे पळू लागल्याचं या फुटेजमधून बघायला मिळते. अचानक अशा प्रकारे पूल कोसळून जो आवाज झाला, जो या ठिकाणी धुरळा उडाला होता, त्यामधून खरं तर काही क्षणार्धात हा सगळा या ठिकाणी गोंधळ झाला आणि अपघातानंतर कुणालाच काहीच कळत नव्हतं नेमकं काय घडलं. आणि आपला जीव वाचवण्यासाठी खरं तर सैरावैरा या ठिकाणची लोकं पळत होती आणि काही वेळानंतर हा पूल, या पुलाचा जो ढाचा होता तो कोसळल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. 6 निष्पाप नागरिकांचा या अपघाताने बळी घेतलाय. तर अनेक जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत. त्यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर काही क्षणामध्ये, काही वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री देखील जखमींची पाहणी करण्यासाठी आणि या घटनेचा आढावा घेण्यासाठी या घटनास्थळी दाखल होणार आहेत. तर आपण बघितलं, काल संध्याकाळी पादचारी पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली असून मोठा अनर्थ झालेला आहे. एकूण 6 जणांचा बळी या अपघाताने घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळला. ऐन गर्दीच्या वेळी हा पूल कोसळल्यानं लोकांची एकच धावाधाव झाली. या प्रकरणी पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. भारतीय दंडविधानातील कलम 304 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दुर्घटनेत 6 जणांचा हकनाक बळी गेलाय. यामध्ये 34 जण गंभीर जखमी झालेत. तर या जखमींवर जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निष्पाप मुंबईकरांचा या व्यवस्थेमुळे नाहक बळी गेलाय. त्यांच्या कुटुंबियांवर सध्या शोककळा पसरली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनची स्वप्न दाखवणाऱ्या मुंबईकरांची खरं तर ज्या मूलभूत सुविधा मुंबईकरांना हव्यात त्याच या ठिकाणी अशा प्रकारे पूर्ण न करता बुलेट ट्रेनची स्वप्न का दाखवली जातात असा संतप्त सवाल प्रत्येक मुंबईकर विचारतोय. आपण घरातून बाहेर पडतो त्यानंतर आपण खरंच जिवंत पुन्हा आपल्या घरी परतू की नाही असा सवाल प्रत्येक मुंबईकरांच्या मनात, कारण वारंवार अशा घटना मुंबईमध्ये होताना बघायला मिळतात. तर कालच्या पूल दुर्घटनेनंतर संध्याकाळी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं, काल मोठी दुर्घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा हा पादचारी पूल या ठिकाणी कोसळला. ऐन गर्दीच्या वेळी हा पूल कोसळल्यानं लोकांची मोठी पळापळ झाली आणि या प्रकरणी आता पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. भारतीय दंडविधानातील कलम 304 अंतर्गत हा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आलाय. तर छत्रपती शिवाजी महाराज परिसरातला हा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असून या पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटमधला ढिसाळपणा या निमित्तानं उघड झालाय. काही महिन्यांपूर्वी या पुलाचं करण्यात आलं होतं स्ट्रक्चरल ऑडिट खरं तर, मात्र पुलाची किरकोळ डागडुजी या ठिकाणी सुचवण्यात आली होती. संपूर्ण पूलच कोसळल्यानं मुंबईतल्या पुलांची स्ट्रक्चरल ऑडिट किती गांभीर्यानं केलं जातं यावरतीच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. उसकी ऑडिट आईआईटी बॉम्बे, रेलवे और बीएमसी ने साथ में किया था, लेकिन उस ऑडिट में इन्होंने सिर्फ माइनर रिपेयरिंग की जो है सुझाव दिया था, जबकि आज ब्रिज जो गिरा हुआ है इससे आप देख सकते हैं कि किस तरह से जर्जर था और उसको तुरंत गिराया जाना चाहिए था। तो कहीं ना कहीं जो ऑडिट टीम थी उनसे बहुत बड़ी लापरवाही हुई है, उन्होंने जो है इसको रेक्टिफाई नहीं किया और सिर्फ दिखावे के लिए ऑडिट करके रिपोर्ट फाइल कर दिया है। और रेलवे प्रशासन कह रहा है कि रेलवे ब्रिज की बीएमसी की जिम्मेदारी है, जबकि ये ब्रिज रेलवे ने ही बनाया था 1984 में और इसकी कुल लंबाई 91 मीटर है और चौड़ाई 5 मीटर से ज़्यादा है और इस पे लाखों यात्री जो है रेलवे के लिए जाते हैं, तो रेलवे की भी जिम्मेदारी बनती है और बीएमसी की भी जिम्मेदारी बनती है और आईआईटी बॉम्बे की भी जिम्मेदारी बनती है जिन्होंने ऑडिट किया था। अगर ऑडिट में
ये गिराने का सुझाव देते तो आज हादसा टाला जा सकता है। तो इसके लिए जो भी है तीनों जिम्मेदार है उनके ऊपर अकाउंटेबिलिटी फिक्स की जानी चाहिए और उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। तर कालच्या या दुर्घटनेत तपेंद्र सिंग नावाचा तरुण मृत्युमुखी पडला। त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मी माझ्या भावाच्या नंबरवर 20 वेळा फोन केला। फोन पोलीस चौकीत होता पण कुणी तो उचलायची तसदी घेतली नाही अशी तक्रार त्याच्या भावानं केली आहे। मला लवकर कळलं असतं तर मी माझ्या भावाला कसंही करून वाचवलं असतं अशा शब्दांमध्ये खरं तर वर्णन न करता येणारी भावना या मृत भावाच्या भावाने या ठिकाणी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे। तपेंद्र सिंग नावाचा तरुण जो या घटनेत मृत्युमुखी पडला त्याच्या भावाची ही उद्विग्न, संतप्त आणि तितकीच दुःखद भावना आपण पाहतोय। अनेकदा फोन केले मात्र पोलीस चौकीत असलेला फोन पोलिसांनी उचलला नाही। वेळीच कदाचित मी माझ्या भावापर्यंत पोहोचू शकलो असतो तर त्याला वाचवू शकलो असतो अशी भावना तपेंद्र सिंग नावाचा जो तरुण या ठिकाणी मृत्युमुखी पडला त्याच्या भावाने व्यक्त केली आहे। पता लगने के बाद पुलिस वाला बोल रहा है उसका फोन चौकी में जमा है, उसको हॉस्पिटल में एडमिट किया है। तो यही बात मेरे को पहला बोला होता तो मैं मेरा लड़का को बचा भी सकता था। मेरे को पुलिस चौकी में जब मेरा लड़का का फोन जमा किया तो मेरे को इन्फॉर्म करना मांगता था। मैंने कम से 20 कॉल किया फिर भी उन्होंने फोन नहीं उठाया। तर या अपघातात पुलावर केळी विकण्याचं काम करणारा विक्रेताही गंभीर जखमी झालाय। अचानक पुलाचा काही भाग कोसळल्यानं हा विक्रेताही थेट खाली रस्त्यावर कोसळला। या विक्रेत्याच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आपसे जानना चाहूंगा कि आपके भाई साहब जो है वहां पे ब्रिज पे बैठे हुए थे, क्या हुआ था, क्या बताया उन्होंने आपको, किस तरह की चोटें आई हैं, किस तरह की हालत है उनकी? उसका पैर में लगा है और कमर में दर्द हो रहा है और उसका डोके में, सर में थोड़ा लग गया है और पैर में लगा है। क्या बता रहा है कि हादसा जब हुआ तो हादसे के वक्त जो है वो कहाँ पे था, किस स्थिति हुई, क्या हुआ, कैसे हुआ, सारी चीजें क्या बता रहा है वो ब्रिज के ऊपर बैठा था केला बेचने के लिए। वो ऐसा 10 सेकंड से ब्रिज अचानक गिर गया है, नीचे गिर गया तो उसका लग गया पैर पे और उसका कमर में लग गया। अभी हालत कैसी है, क्या डॉक्टर बता रहे हैं? अभी डॉक्टर कुछ बताया नहीं, अभी मेरे को कुछ बात किया नहीं। डॉक्टर बोलता वो MRI किया है। हाँ। एक्सरा निकला है। अभी डॉक्टर बात करेगा। तो ब्रिज पर ये हमेशा से ही अपना ठेला लगाते थे वहाँ पे? हाँ, ब्रिज पे हमेशा ही लगाता था और फिर वो इधर शाम को 5 बजे में लगाता था। हाँ। उसके 5 बजे तो 8 बजे तक लगाता था। ब्रिज गिरा तब वो कहाँ पे थे और क्या हुआ? वो ब्रिज गिरा था तो ब्रिज के ऊपर ही था। वो 5:30 बजे से बैठा था उधर। हाँ। तो उसको 7:30 बजे में अचानक से गिर गया। तर कालच्या पूल दुर्घटनेत GT हॉस्पिटलमधल्या 3 परिचारिकांचा मृत्यू झालाय। एक चांगले सहकारी दुर्घटनेत गमावल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे। या परिचारिकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। अभी 10 पेशेंट यहाँ पे एडमिटेड है और 2 डेड बॉडीज जो आए थे कल तो उनका PM होके वो बॉडीज हमने रिलेटिव्स को हैंडओवर किया है। एक ICU में जो पेशेंट था वो एक्सपायर्ड हुआ है। 2 पेशेंट बॉम्बे हॉस्पिटल ट्रांसफ़र हुए और एक JJ हॉस्पिटल में हुए। मैक्सिमम पेशेंट्स को बोनी इंजुरीज है यानी हाथ का फ्रैक्चर बोलो, पैर का फ्रैक्चर है, स्पाइन इंजुरीज। तो पेशेंट सब स्टेबल है। शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी पूल दुर्घटनेवर दुःख व्यक्त केलंय। ही दुर्घटना दुर्दैवी असून यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय। हम हमेशा उस ब्रिज से खुद में जाता आता रहता हूं। क्या हुआ है, बेसिकली क्या हुआ है उस बारे में जांच के आदेश मुख्यमंत्री ने दी है। जब हम देखते थे, आते थे, हम भी बहुत बार वहां से आना जाना हमारा हुआ है, तो ब्रिज तो हमें लगा कि ये ब्रिज मजबूत है, बहुत ही मजबूत है, लेकिन क्या हादसा हुआ उस बारे में जरूर जांच होनी चाहिए, क्योंकि इस प्रकार से बहुत से फुटब्रिज मुंबई में है, चाहे रेलवे के हो, चाहे BMC के हो, चाहे और किसी की हो, जान तो पब्लिक की जाती है, पब्लिक की जाती है। तो एक दूसरे के ऊपर आरोप प्रत्यारोप करने से कुछ नहीं होगा।
हमको लोगों की जान बचानी है, लोगों को सुरक्षित ट्रैवल करने के लिए हमको कुछ ना कुछ करना पड़ेगा। कालच्या या दुर्घटनेनंतर मुंबईकरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। अशाच काही मुंबईकरांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानका परिसरातला पादचारी पूल कोसळला, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर अनेक लोक जखमी या दुर्घटनेमध्ये झाले। मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे मुंबईकर आपल्या सोबत आहेत, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, तुम्ही कुठनं येता आणि या पुलाचा उपयोग तुमच्याकडनं केला जात होता का? 10 वर्ष झाली सेंट जेवियर्स। तर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झाल्याचं बघायला मिळतंय। त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण या ठिकाणी ज्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत त्या रुग्णांची देखील मुख्यमंत्री भेट घेणार आहेत। जखमींच्या भेटीसाठी सध्या हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री दाखल झाल्याचं बघायला मिळतंय। तब्बल 30हून अधिक नागरिक कालच्या या दुर्घटनेमध्ये जखमी झालेले आहेत। स्वाती लोखंडे ढोके आमच्या प्रतिनिधी घटनास्थळाहून आपल्या सोबत असणार आहे, त्यांच्याकडून देखील तपशीलवार माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर थेट जाऊया स्वाती लोखंडे ढोके यांच्याकडे। स्वाती, मुख्यमंत्री या ठिकाणी जखमींची पाहणी करण्यासाठी आल्याचं बघायला मिळत आहे। स्वाती, मुख्यमंत्री आता सेंट जॉर्ज रुग्णालयात पोहोचलेत आणि जखमींची विचारपूस करतात। याच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी 5 लाखांची मृतांना आणि जखमींना 50,000ची तातडीची मदत ही जी जाहीर केली आहे। पण आता मात्र जर बघितलं की मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर गिरीश महाजन तिकडे पोहोचलेले, पालकमंत्री सुभाष देसाई त्यांच्या बरोबर आहेत मुंबई शहराचे। एकंदर ही जी घटना आहे ती दुर्दैवी तर आहे, पण जर आपण बघितलं या 3 म्हणजे साधारणतः एका गेल्या 1.5 वर्षामध्ये 3 पूल कोसळून या इतक्या जणांचे, इतक्या मुंबईकरांचे जीव गेलेत। 3ही वेळेला जर आपण मुख्यमंत्र्यांची जर आपण वक्तव्य लोकांना दाखवू शकलो तर प्रत्येक वेळेला हेच म्हटलंय ही दुर्दैवी घटना आहे आणि याच्यामध्ये दोषी कोण आहेत याची चौकशी केली जाईल। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। आताच जे काही जखमी आहेत त्यांची भेट मी या ठिकाणी घेतलेली आहे। या ठिकाणी जवळजवळ 10 लोक वॉर्डमध्ये आहेत आणि एक पेशंट अजूनही आयसीयू मध्ये आहे, पण आउट ऑफ डेंजर आहे। जे वॉर्डमध्ये आहेत त्यांची देखील स्थिती आता ठीक आहे। एकूणच ही जी काही घटना आहे ही अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची आहे आणि या संदर्भात चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत, पण त्यासोबत मी म्युनिसिपल कमिशनरला हे देखील सांगितलेलं आहे की याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती आज संध्याकाळपर्यंत त्यांनी फिक्स करावी आणि त्या संदर्भातली कारवाई करावी आणि त्या संदर्भात बाकी डिटेल त्याची जी इन्क्वायरी आहे तिथे इन्क्वायरी केलीच जाईल। परंतु अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी आपण स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर देखील होतात, हे अतिशय धक्कादायक आहे आणि म्हणून या संदर्भातली जी काही उच्चस्तरीय चौकशी आहे ती तर होईलच, पण आज संध्याकाळपर्यंत प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी याची फिक्स करण्याच्या संदर्भात मी या ठिकाणी जे आयुक्त आहेत त्यांना सांगितलं है। मैंने यहाँ सेंट जॉर्जेस हॉस्पिटल में अभी जो पेशेंट्स है उनसे मैं मिला। करीब 10 पेशेंट्स यहाँ पर वार्ड में है, एक पेशेंट आईसीयू में है लेकिन वो भी आउट ऑफ डेंजर है। और ये जो सारी घटना है ये बहुत ही गंभीर इस प्रकार की घटना है। स्ट्रक्चरल ऑडिट करने के बावजूद अगर इस प्रकार से ब्रिज कोलैप्स होता है तो ये सारी चीज़ों पर एक सवालिया निशान खड़ा होता है और इसलिए इसकी एक उच्च स्तरीय जांच तो होगी, लेकिन साथ ही मैंने म्युनिसिपल कमिश्नर को ये भी कहा है कि इसकी प्राथमिक जांच करके शाम तक इसकी प्राइमरी रिस्पॉन्सिबिलिटी जो है वो उसको फिक्स करे, क्योंकि इस प्रकार की घटनाओं में किसी को बख्शने का कोई कारण नहीं है। और निश्चित रूप से अगर ऑडिट हुआ है और उसके बावजूद ये पुलिया गिर रहा है तो इस ऑडिट के ऊपर भी एक सवालिया निशान खड़ा होता है और इसलिए उसके ऊपर भी निश्चित रूप से जांच की जाएगी। देवेंद्र जी, लगातार जिस तरीके से ऑडिट होती है, ऑडिट के बाद इस तरीके की चीजें सामने आती है, कंसल्टेंट के जरिए जो ऑडिट किया जाता है, कंसल्टेंट जो ऑडिट, देखिए अभी ये ऑडिट की प्रक्रिया ठीक थी कि नहीं थी ये भी देखा जाएगा और जो ऑडिट करते हैं वो अगर उसको फिट करार देते हैं तो मुझे लगता है कि उनकी बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी है। फिर इसमें अगर उन्होंने इस प्रकार का उसको फिट कहा है और माइनर रिपेयर्स वगैरह कुछ कहा है तो ये तो बहुत ही गलत बात है और इसके ऊपर निश्चित रूप से और ये ऑडिट के ऊपर भी एक सवालिया निशान इससे लगा हुआ है। इसलिए अभी भी जो ऑडिट हुए हैं उनकी भी रिविजिट करना ये भी आवश्यक है, वो भी किया जाए।
रेलवे छूट जाते हैं। देखिए, अभी इसमें निश्चित रूप से पुलिस को भी मैंने आदेश दिया है कि इसमें किसी को बख्शने का कोई कारण नहीं है। पुलिस ने एक एफआईआर भी यहाँ पर दर्ज की है, लेकिन अभी रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होने के बाद जो प्रॉपर लोग होंगे उनके ऊपर एफआईआर की जाएगी। सर, ब्लेम गेम हो रहा जो एक दूसरे को तर आपण पाहतोय घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आणि जखमी रुग्णांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि स्ट्रक्चरल ऑडिट नंतर देखील अशा प्रकारची घडलेली घटना ही निश्चितच गंभीर बाब असून उच्चस्तरीय चौकशी देखील या प्रकरणी होईल आणि त्याचबरोबर जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जे जबाबदार असतील त्यांना सोडलं जाणार नाही असं आश्वासन खरं तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय। नेहमीच अशा घटना ज्या असतात त्या गंभीर आणि दुर्दैवी असतात, अशा प्रतिक्रिया प्रशासनाकडून येत असतात। मात्र कारवाई किती गांभीर्याने होते हा खरा प्रश्न आहे आणि हा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचा आहे। त्यामुळे हे प्रकरण आता किती गांभीर्याने प्रशासन हाताळतं आणि तोडगा काय निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मुख्यमंत्र्यांची ही दृश्य आपण पाहतोय घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आणि त्याचसोबत 30हून अधिक जे नागरिक या ठिकाणी या दुर्घटनेत पूल दुर्घटनेत जखमी झाले, जे सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, त्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झाले होते आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचं सांगितलंय। स्वाती लोखंडे ढोके आमच्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला तिथून माहिती देत होत्या। स्वाती आपल्यासोबत आहे। स्वाती, एकूणच काय म्हणाले तपशीलवार सांगाल मुख्यमंत्री? मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं होतं की स्ट्रक्चरल ऑडिट नंतरही जर अशा प्रकारची घटना होते, कारण स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये पालिकेनं सांगितल्याप्रमाणे याचे मायनर म्हणजे अत्यंत क्षुल्लक प्रकारची रिपेअरिंग होतं असं एकंदर सांगण्यात आलंय। पण जर या घटनास्थळाला आपण नीट बघितलं स्वाती, तर लक्षात येते की जो भाग पडलाय ना, जो भाग ज्या आधारावर उभा होता ते सगळे भाग जे ते गंजलेले आहेत, म्हणजे जो पुलाच्या ज्या भागांवर हा यातलं पादचारी पुलाचा म्हणजे जिकडे आपण वॉकवे म्हणतो ज्याच्यावरून चालतो आपण, तो आधारलेला होता, तो पूर्णपणे पडल्यानंतर लक्षात येते की ती पूर्ण जागा गंजलेली आहे। मग जर स्ट्रक्चरल ऑडिट झालं तर ते ऑडिट कसलं झालं? दुसरी गोष्ट, इथले जे काही खांब आहेत त्यांना मोठाले तडे गेलेले बघायला मिळतात आणि जेव्हा स्ट्रक्चरल ऑडिट होतं त्याच्यामध्ये फक्त ते ज्या चिरा गेलेल्या आहेत त्यांना वरून लेपापोती करून त्याला दुरुस्त केलं जात नाही, तर तो जो काही भाग चिरा गेलाय तर तो पूर्ण भाग तोडला जातो। आतमध्ये काय कुठल्या प्रकारची गरज आहे, अधिकच्या शिगा घालणं गरजेचं आहे का किंवा आणखी काय, हे बघून मग ते रिपेअरिंग केलं जातं। पण स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये जर मायनर किंवा अगदी क्षुल्लक प्रकारचं रिपेअरिंगची गरज आहे असं जर नमूद केलं होतं आणि त्याच्यानंतर ही जर घटना घडली तर नक्कीच विचार करायला लावणारी आहे। अगदी स्वाती, अत्यंत गंभीर आणि धोकादायक असा हा प्रकार, त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी होणं ही गरजेचं आहे आणि अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।